नमस्कार. आत्महत्या करू नका, हे सुंदर जीवन संपू नका, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. आपल्याला मिळालेले जीवन हे रंगमय आहे, सुंदर आहे, भव्यदिव्य आहे, उल्हासमय आहे, आनंददायक आहे, मनोरंजक आहे. म्हणून या जीवनाचा चांगला उपभोग घ्या. जसं आपल्याला चांगलं, सुंदर, मनोरंजक, सुखदायक, आनंददायक जीवन मिळालेलं आहे, जसं जीवन आनंददायक आहे, सुखदायक आहे, मनोरंजक आहे, रमणीय आहे, सुंदर आहे, छान आहे, तसंच जीवन दुःखमयसुद्धा आहे, संकटमयसुद्धा आहे, समस्यामयसुद्धा आहे. म्हणून या जीवनात जसं सुख येतात, जसा आनंद येतो, जशी मौज येते, तसे दुःखसुद्धा येतात, संकटसुद्धा येतात, अडचणीसुद्धा येतात. म्हणून या अडचणी आल्या म्हणून, संकटे आले म्हणून, समस्या आल्या म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका, स्वतःचं जीवन संपू नका, स्वतःचे सुंदर जीवन संपू नका. तर पुन्हा प्रयत्न करा. जोश ठेवून, चांगली प्रेरणा घेऊन तुम्ही पुन्हा प्रयत्न करा. तुम्हाला यश मिळेल. त्या संकट सामना करा, अडचणीचा सामना करा, दुःखाचा सामना करा, समस्येचा सामना करा, निकाराने, धैर्याने सामना करा, प्रयत्नावर प्रयत्न करा. तुम्हाला यश मिळेल. म्हणजे संकट दूर होईल, समस्या दूर होईल, अडचण दूर होईल, दुःख दूर होईल. परंतु थोडंसं अपयश आलं म्हणून, या दुःख आलं म्हणून, या समस्या आली म्हणून, या अडचण आली म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका, स्वतःला संपू नका. आत्महत्या केल्याने काय होणार नाही. उलटं तुमची शान जाईल, मान जाईल, सगळंच जाईल. माघारी तुमचं कोणीही नाव घेणार नाही. पण आत्महत्या करणं हे पाप आहे, चांगुलपणा नाही. आणि आत्महत्या करू नका, स्वतःला संपू नका. आत्महत्या करणे म्हणजे शहाणपण न ठेवणे. आत्महत्या करणं म्हणजे स्वतःला कमजोर, अशक्त ठरवणे होय. आत्महत्या करू नका. अरे संकटाला घाबरून, समस्याला घाबरून, अडचणीला घाबरून का आत्महत्या करता? त्याचा सामना करा ना. दुःखाचा सामना करा, त्या संकटाचा सामना करा, अडचणीचा सामना करा. यश तुम्हाला नक्की मिळेल. संयम ठेवा, सहनशीलता ठेवा. एखादी गोष्ट सहन करण्याची शक्ती ठेवा, कुवत ठेवा, क्षमता ठेवा. किती जरी तुम्हाला नुकसान झालं असेल, किती जरी अपयश आला असेल, फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल, अपयश आला असेल, संकट आला असेल, या फार मोठ्या प्रमाणात राग आला असेल, या तुमचं काम झाले नसेल, या तुमच्यावर फार मोठं कर्ज झालं असेल, या काही झालं असेल, या परीक्षेत मार्क कमी मिळाले असतील, या तुमचं स्वप्न ध्येय पूर्ण झाले नसेल, आईवडिलाचं स्वप्न ध्येय पूर्ण झाले नसेल, तरी या कोणत्याच कारणानं आत्महत्या करू नका, स्वतःला संपू नका. कारण जीवन एकदाच मिळतं, वारंवार मिळत नाही. विद्यार्थीसुद्धा परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करतात, स्वतःला संपून टाकतात. नेट सेटच्या परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून, या आपलं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून, आपलं ध्येय पूर्ण झालं नाही म्हणून ते आत्महत्या करतात. त्यांना वाटतं की आपण एवढा अभ्यास करून, आईवडिलांना एवढा पैसा लावून आपण नापास झालो, पास झालो नाही. मग आता आपण तोंड कसं दाखवावं? आईवडिलांना तोंड कसं दाखवावं? आपल्याला कोण काय म्हणेल, आपला समाज काय म्हणेल, आपले मित्र काय म्हणतील, या भीतीने ते स्वतःला संपून टाकतात. परंतु हे विचार करत नाहीत ते की त्यांनी जर स्वतःला संपवलं, आईवडिलांचं काय होईल, बहीण भावाचं काय होईल, त्यांना किती दुःख होईल, किती वेदना होतील, त्यांना किती मोठं फार दुःख होईल, याचा विचार ते करत नाही. तुम्ही आत्महत्या करता, तुम्ही एकट्याने आत्महत्या करून भरपूर जणांना दुःखी करता. तुमच्या आत्महत्या करण्याने सर्वजण दुःखी होतात. सर्वत्र दुःखाचा कोल्हाळ माजतो. सर्वांना दुःख होतं आणि ते दुःख जन्मभर राहतं. म्हणून स्वतःला संपू नका आणि इतराचे जीवन नाश करू नका. म्हणून एखाद्या संकटाला, एखाद्या अडचणीला, एखाद्या समस्याला धैर्याने तोंड द्या. सामना करा त्या संकटाचा, त्या अडचणीचा सामना करा. निकाराने, धैर्याने सामना करा. तुमच्यात कुवत आहे, तुमच्यात क्षमता आहे.
सामना करण्याची कुवत आहे, क्षमता आहे. सामना करा. धाडस ठेवा, धीर ठेवा, धैर्य ठेवा, दिलासा ठेवा, संयम ठेवा, सहनशीलता ठेवा आणि प्रयत्न करा. प्रयत्नाने सर्व काही होतं. प्रयत्नांती परमेश्वर असतो, म्हणून प्रयत्न करा. स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, प्रगल्भ आत्मविश्वास ठेवा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, इच्छा तयारी ठेवा. तुमचं काम होऊन जाईल, तुम्हाला यश मिळेल. एकदा हरला म्हणून काय झालं, एकदा अपयश आलं म्हणून काय झालं, पुन्हा प्रयत्न करा. ते काम पुन्हा करा, करत राहा, प्रयत्नावर प्रयत्न करत राहा. यश नक्की मिळेल, यश धावत येईल. तुमचं 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 कल्याण होईल आणि तुम्हाला पाहिजे ते मिळेल, हवे ते मिळेल. तुमचं स्वप्न पूर्ण होईल, ध्येय पूर्ण होईल. परंतु तुम्ही स्वतःला संपल्यावर काहीच होणार नाही. एक तर तुमचा जीव जाईल आणि तुमच्या आईवडिलाचं, बहीण भावाचं, भावांना दुःख होईल, त्यांचं जीवन नरक होईल. म्हणून आत्महत्या करू नका, स्वतःला संपू नका. हे मिळालेले जीवन आपल्याला जगण्यासाठी आहे, संपवण्यासाठी नाही. मिळालेले जीवन आपल्याला उपभोगण्यासाठी आहे, ते संपवण्यासाठी नाही. लक्षात ठेवा, आत्महत्या करू नका. विद्यार्थ्यांनो, आत्महत्या करू नका. जागे व्हा, सावधान राहा, सतर्क राहा आणि आत्महत्या केल्यानंतर पुढे होणाऱ्या परिणामाचा विचार करा. तुमच्या माघारी काय होतं, कोणत्या घटना घडतात, काय प्रसंग घडतात, याचा तुम्ही विचार करा. हे अनमोल जीवन, मूल्यवान जीवन, अमूल्य जीवन कशाला संपवता? जीवन एकदाच येतं, वारंवार येत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो, स्वतःला संपू नका. कोण्याही कारणाने, कोणत्याही गोष्टीने, कशाने, कोणत्याही कारणाने तुम्ही स्वतःला संपू नका. तसेच प्रेमिकांनो, प्रेयसींनो, प्रेमात धोका मिळाला म्हणून, प्रेम सक्सेस झाले नाही म्हणून, या प्रेमात हार झाली म्हणून, प्रेमात धोका मिळाला म्हणून स्वतःला संपू नका. तर ते विसरून जा, झालं गेले ते विसरून जा आणि इथून पुढे नव्याने जीवन सुरू करा. इथून पुढे चांगलं जीवन जगा. आपला आता जन्म झाला या अशा उद्देशाने जीवन जगा. धोका मिळाला म्हणून, धोका झाला म्हणून, प्रेम सक्सेस झालं नाही म्हणून, यश मिळालं नाही म्हणून, आपली जीत झाली नाही म्हणून तुम्ही स्वतःला संपू नका, आत्महत्या करू नका. तुम्ही तुमच्या आईवडिलांचा विचार करा, तुमच्या रिश्तेनातेचा विचार करा, तुमच्या बहीण भावाचा विचार करा. त्यांना किती दुःख होईल, आईवडिलांना किती दुःख होईल. ज्या आईवडिलांनी तुम्हाला लहानपणापासून सांभाळलं, पालन पोषण केलं, हवे ते दिलं, पाहिजे ते दिलं, ज्या इच्छा आकांक्षा पुरी केल्या, तुम्हाला सांभाळलं, तुमचा लाड केला, अशा आईवडिलांना तुम्ही दुःखी करू नका. अशा आईवडिलांना तुम्ही नाराज करू नका. आईवडील हे ईश्वर असतात, म्हणून अशा आईवडिलांना नाराज करू नका. म्हणून विद्यार्थ्यांनो, प्रियकरांनो, प्रियसींनो, कोणत्याही कारणाने तुम्ही आत्महत्या करू नका. मित्रांनो, तुमच्यावर कर्ज झाला असेल, तुम्ही एखाद्या कारणासाठी कर्ज घेतला असेल, कोणत्याही कारणासाठी, एखाद्या कारणासाठी किंवा लेकराच्या शैक्षणिक कारणासाठी, शिक्षणासाठी किंवा शेतीसाठी किंवा लग्न करण्यासाठी कर्ज घेतला असेल आणि ते कर्ज वेळेवर जर फेडलं नसेल आणि त्याच्यावरचं व्याज जर वाढत जात असेल, तर टेन्शन घेऊ नका, ताण घेऊ नका. ताण घेऊ नका. ते कर्ज हळूहळू तुम्ही फेडा. परंतु असं समजू नका ते कर्ज केव्हा फेडू मी, याचं व्याज केव्हा फेडू, परंतु त्याचा विचार करू नका. तुम्ही ताण घेऊ नका आणि आत्महत्या करू नका. कारण काही जण कर्ज वेळेवर न फेडल्यामुळे, त्याच्यावरचं व्याज वाढत चालल्यामुळे त्यांना टेन्शन येतं. कारण बँकेचे लोक घरी येतात, ज्याच्याकडून कर्ज घेतला ते लोक घरी येतात आणि त्यामुळे त्या माणसाला टॉर्चर करतात. आणि म्हणून या माणसाच्या मनावर नियंत्रण राहत नाही. त्याला वाटतं आपण एवढं कर्ज कुठून फेडू, आपल्याकडे तर पैसा 1 रुपया नाही, हे कर्ज कुठून फेडावं. मग त्याला शेवटचा पर्याय दिसतो आत्महत्या. परंतु आत्महत्या केल्यानं काय होतं? काहीच होणार नाही. मी आत्महत्या केल्याने तुमच्या परिवाराचं काय होईल, त्यांना किती दुःख होईल, याचा तुम्ही विचार करा. मित्रांनो, कोणत्याच कारणासाठी तुम्ही आत्महत्या करू नका. तर कर्ज वेळेवर फेडण्याचा प्रयत्न करा. वेळेवर नाही फिटलं तर हार मानू नका, पराभव स्वीकारू नका. तुम्ही कष्ट करून ते कर्ज फेडा.
फेडू शकता तुम्ही, कुवत आहे, क्षमता आहे तुमच्यात. म्हणून ते काम करून कष्ट करून ते कर्ज फेडा, परंतु आत्महत्येच्या नादी लागू नका. म्हणून मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, प्रियकांनो, प्रेमवीरांनो, प्रेयसींनो, प्रियकरांनो, शेतकऱ्यांनो, कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला संपू नका, आत्महत्या करू नका. जीवन एकदाच मिळते म्हणून आत्महत्याच्या नादी लागू नका, आत्महत्या करू नका. आत्महत्या करसाल तर तुमचं सुंदर जीवन तुम्ही संपवसाल आणि तुमच्या परिवाराला तुम्ही दुःखी करसाल, त्यांचं जीवन नरक बनवसाल. म्हणून आत्महत्या करू नका. थोडंसं अपयश आलं म्हणून, थोडंसं संकट आलं म्हणून, हार नाही झाली म्हणून, आपला हार झाली म्हणून, या स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून, ध्येय पूर्ण झालं नाही म्हणून, या कर्जबाजारी झालो म्हणून, या कोणत्याही कारणानं तुम्ही स्वतःला संपू नका. कारण स्वतः जीवन फार श्रेष्ठ आहे, जीवन हे अनमोल आहे, मूल्यवान आहे. म्हणून स्वतःला संपू नका. तर सावधान व्हा, सतर्क व्हा आणि नेहमी सावधान राहा. आत्महत्याच्या नादी लागू नका. जीवन हे अनमोल आहे म्हणून हे जीवन संपू नका. म्हणून कोणती गोष्ट करण्याच्या अगोदर थोडा विचार करा, स्वतःचं परीक्षण करा, आत्मपरीक्षण करा, निरीक्षण करा. स्वतःला तुम्ही संपू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका.